नमस्कार एव्हरीवन, कसे आहात सगळे? तर मी आली आहे माझ्या माहेरी. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, दिवाळीसाठी मी आली होती इंडियामध्ये. त्यानंतर मी माझ्या सासरी काही दिवस राहिली. त्याच्यानंतर मी माझ्या माहेरी आली आणि इथे आल्यानंतर आमचं सगळ्यांचं ठरलं होतं की आम्हाला जायचं होतं खाटू श्यामला आणि उज्जैनला. सगळेजण फॅमिली एकत्र आलो होतो. इतका मोठा ग्रुप तयार झाला होता आणि 3-4 दिवसाचा प्रवास होता. सो आम्ही लक्झरीने नाशिकवरून उज्जैनला पोहोचलो. रात्रीचाच प्रवास केला. त्यानंतर इथे रूम घेतला होता. इथे आल्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे झालो सगळं आणि दर्शनासाठी जायचं होतं म्हणून नाश्ता वगैरे करून घेतला. पासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी एक 10 मिनिटाचं अंतर होता. मग त्यामुळे आम्ही इथे रस्त्यातच प्रसाद वगैरे घेतला. मंदिरात दर्शनासाठी खूप लाईन असते गर्दीची, त्यामुळे आम्ही सकाळीच दर्शन करायचं ठरवलं आणि सगळेजण मस्त मंदिराकडे निघालो. इथे आल्यानंतर बघितलं इतकी गर्दी होती आणि इथे बघा इतके छान हे महादेवाचे वगैरे सगळ्या देवांची मूर्त्या वगैरे ठेवल्यात आणि फायनली आम्ही मंदिराकडे निघालो. मंदिराच्या आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता म्हणून काही शूट जास्त घेता आलं नाही. नंतर दर्शन झाल्यानंतर बाहेरच्या परिसरामध्ये इथे मी थोडंसं शूट घेतलं. भरपूर मंदिरं होती तिथे. चा पूर्ण व्लॉग मी यूट्यूबला अपलोड केला आहे, त्यामुळे तिथे तुम्ही जाऊन पूर्ण व्हिडिओ बघू शकता. त्यानंतर मंदिरामध्ये आम्ही इथे प्रसाद वगैरे खाल्ला आणि इथेच बाजूला अजून एक देवीचं मंदिर होतं, तिथे दर्शन घेतलं. त्यानंतर इथे थोडीशी मार्केटमध्ये शॉपिंग केली. त्यानंतर इथे स्पेशल दाबेली वगैरे होती, ते खाल्लं आणि असा होता आजचा व्लॉग. सो मी आजचा व्लॉग इथेच थांबवते.